आणि आरबीआयने सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न केला की मिनिमम अमाऊंट ड्यूजचा नेमका परिणाम काय, क्रेडिट कार्ड चांगलं की वाईट. म्हणजे मला असं जर विचारलं की क्रेडिट कार्ड कधी घ्यावं, धोके काय काय बघा. हे सोय की मायाजाळ हे पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो असं ज्या वेळेला. क्रेडिट कार्ड सुरक्षितपणे कसे वापरायचे तर सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 362 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचं आपलं हे 57वं सत्र आणि आपला आजचा विषय आहे क्रेडिट कार्ड सोय की मायाजाळ. या विषयाला धरून आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयामध्ये. मित्र हो, आपण क्रेडिट कार्ड हा जो भाग आहे हा भाग वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कन्सिडर केला जातो, बघितला जातो, या ठिकाणी त्याचा वापर केला जातो आणि याविषयी थोडक्यात माहिती यापूर्वीच्या काही सत्रामध्ये आपण घेतलेली आहे. पण क्रेडिट कार्ड एक अशा पद्धतीची सोय किंवा गैरसोय ही दोन्हीही बनू शकते जर त्याच्यामध्ये आपल्याला एक सेल्फ डिसिप्लिन जे आहे त्या सेल्फ डिसिप्लिनची जर कमतरता असेल तर हे लक्षात घ्या. क्रेडिट कार्ड स्वतःमध्ये काहीच वाईट नाही, लक्षात घ्या. पण आपल्या मानवी स्वभावाच्या काही वैशिष्ट्यांचा किंवा या ठिकाणी आपल्या बिहेवियरचा अभ्यास करून ते क्रेडिट कार्ड डिझाईन केलेलं असतं आणि ह्या केलेल्या डिझाईन मध्ये मुळात ती काही कोणतीही एक चॅरिटी ऑर्गनायझेशन नाही की तुमची सोय करेल आणि नो प्रॉफिट नो बेसिसवर काम करेल. ती एक चांगल्या पद्धतीनं नफा कमवण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मग त्यामध्ये क्रेडिट कार्डचा आपण आपत्कालीन म्हणतो ना, डिझास्टरच्या वेळेला खर्च होईल, डिजिटल पेमेंट करता येईल, ट्रॅव्हल बुकिंग, कॅशबॅक, रिवॉर्ड्स, क्रेडिट कार्ड हिस्ट्री तयार करायची. आता हे सगळं काय आहे आणि हे सगळं क्रेडिट कार्डलाच का दिलं जातं? म्हणजे तुम्हाला कॅशबॅक किंवा या ठिकाणी इतर डिस्काउंट हे कसे तुम्हाला सवयी लावण्यासाठी ही एक पद्धत केलेली असते, लक्षात घ्या. म्हणजे ट्रॅव्हल कंपनी, जी कंपनी या ठिकाणी डेबिट कार्डवरही पेमेंट घेऊ शकते, कॅश पेमेंट घेऊ शकते, पण त्याच्यावर डिस्काउंट न देता ते क्रेडिट कार्डवर का डिस्काउंट देतात याचा विचार आपण केला पाहिजे. ते कसे रिवॉर्ड मिळतात आपल्याला, हे काय केलं जातं, तर हा एक अत्यंत सुनियोजित असा आपल्याबद्दलचा आपल्या ह्याच्यात असणारा ट्रॅप असतो जर आपण तो समजून नाही घेतला तर. लक्षात त्याच्या पद्धतीनं त्याचं लिमिट जे आहे ते बऱ्याच वेळा या ठिकाणी आपण काय करतो की आपले जे काही या ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजे मिनिमम ड्यूज पे करत राहायचं, फुल पेमेंट करायचंच नाही, पेमेंट उशिरा भरायचं किंवा लिमिट 100% यूज करायचं, अशा काही सवयी आहेत की ज्या सवयी तुमच्या क्रेडिट स्कोअर जो आहे तो इम्पॅक्ट करू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळं काय होतं बघा की काही विद्यार्थी मित्र मला भेटतात, ते म्हणतात सर मी युपीआय काहीच वापरत नाही, गुगल पे, फोन पे काहीच वापरत नाही. का? तर माझ्याकडून बगल त्या ठिकाणी अनावश्यक खर्च व्हायला लागतात, त्यापेक्षा मी नेट बँकिंग वापरतो कारण वेळ लागतो, मला गरजेचे तेवढेच खर्च होतात. सवयीवर कंट्रोल ठेवण्याचा एक पार्ट आहे. असं क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये क्रेडिट कार्ड ज्या वेळेला असतं त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला इझिली ऍक्सेस असतो पैशाचा आणि मग बऱ्याच वेळेला या ठिकाणी अनावश्यक गोष्टींचा खर्च जो आहे तो होत जातो आणि आर्थिक शिस्त जी आहे ती शिस्त बिघडण्याची शक्यता ही बऱ्याच वेळेला असते, हे लक्षात घ्या. हे आपण या ठिकाणी कस्टमरला सांगावं असं आरबीआय सातत्याने म्हणत असते, पण ते आपल्याला या ठिकाणी फार काही सांगितलं जात नाही. काय असते सुरुवात लक्षात त्याच्यामध्ये की खिशात पैसे नसले तरी पण आपल्याला खरेदी करता येतं, हा एक विश्वास मिळतो त्यात. म्हणजे स्वॅप करायचा आणि खर्च करायचा, लक्षात घ्या. पण ज्यावेळेला महिन्याच्या शेवटी तुम्ही बिल बघता त्यावेळेला मग प्रॉब्लेम आहे, मी एवढं खर्च केलं आणि मग ते कसं भरायचं त्याच्यामध्ये, आणि मग क्रेडिट कार्ड या ठिकाणी बरोबर नाही, म्हणजे याचा जेवढा व्याज बसतं तेवढं, हे सगळं माहित असतं अगोदरच, आपण या ठिकाणी डिफाईन केलेलं असतं, लक्षात घ्या. माहित असतं आपल्याला. क्रेडिट कार्ड हे तलवारीसारखं आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजूने त्याचा उपयोग होतो आणि तो जास्तीत जास्त मारक होतो, लक्षात घ्या. वॉरन बुफेटने क्रेडिट कार्डच्या विषयी केलेले स्टेटमेंट हे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही ते सर्च करावेत इथं मी सांगण्यापेक्षा. तर त्याच्या या ठिकाणी जे अर्थशास्त्र त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने केली, त्यात क्रेडिट कार्ड विषयी त्यांनी मांडलेले विचार हे महत्वाचे आहेत. दुसरं महत्वाचं आहे की हा प्रश्नच नाही होऊ शकत. प्रश्न हा आहे की आपण ते किती शहाणपणानं वापरतो, आपण त्याला कशा पद्धतीने या ठिकाणी यूज करतो, हे महत्वाचं असतं, लक्षात घ्या. क्रेडिट कार्ड म्हणजे काय ही पहिल्यांदा संकल्पना समजून घ्या. क्रेडिट कार्ड म्हणजे बँक किंवा इश्युअर म्हणजे ज्यांनी तुम्हाला कार्ड दिलेलं आहे त्यांनी पूर्व मंजूर केलेले प्री अप्रुव्ड लोन आहे, ते लक्षात घ्या. प्री अप्रुव्ड लोन. आणि तुम्ही आधी खर्च करता आणि नंतर बिल भरता, म्हणजे ते तुमचे पैसे नव्हते, तुम्ही ते उधार घेतलेले पैसे असतात. आणि म्हणूनच क्रेडिट कार्ड वापरत असताना मी पैसे खर्च करतोय म्हणजे मी कर्ज वापरतोय ही जाणीव असणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे आपलं कुठेतरी मिसिंग होतंय, लक्षात घ्या. आणि मग आरबीआयच्या नियमानुसार कार्ड विषयी बिलिंग सायकल
पेमेंट ड्यू डेट, चार्जेस आणि कार्ड होल्डर प्रोटेक्शन या गोष्टी स्पष्ट सांगितल्या जात नाहीत ज्यावेळेला तुम्ही कार्ड घेता. म्हणजे तुम्ही बघाल की एअरपोर्ट सारख्या ठिकाणी जर तुम्हाला सातत्याने ते फिरणाऱ्या लोकांच्याकडे अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड चाहिए, ICICI बँक क्रेडिट कार्ड चाहिए, सातत्याने फोन करून तुम्हाला क्रेडिट कार्ड विकतात. ते कुणाला विकतात? ज्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे, ज्याचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन चांगले आहेत, असा डेटा मिळतो त्याला ते सातत्यानं फोन करतात, लक्षात घ्या. आणि तुम्हाला ते बऱ्याच वेळा अक्षरशः गळ्यात मारलं जातं क्रेडिट कार्ड. आणि मग काही लोक आपल्याला स्टोरी सांगतात, म्हणजे काही रील जर तुम्ही बघितल्या की याचा कशा पद्धतीने स्मार्ट यूज केला जातो. मी वेगवेगळ्या पद्धतीचे क्रेडिट कार्ड वापरून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी डिस्काउंट कसे मिळवतो. मी प्रत्येक क्रेडिट कार्डचं 45 दिवसाचं सायकल जे आहे ते या क्रेडिट कार्डवरचे पैसे काढून या दुसऱ्या क्रेडिट कार्डचं बिल भरतो, त्याचं बिल व्हायच्या अगोदर तिसरं भरतो. मग कोणी म्हणतात माझ्याकडे 4 आहेत, माझ्याकडे 5 आहेत, माझ्याकडे 6 क्रेडिट कार्ड आहेत, मी व्यवस्थित मॅनेज करतो. हे सगळ्यांना जमतं असं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आणि जो सांगत असतो त्याची ही रियालिटी बऱ्याच वेळा वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, लक्षात घ्या. इमर्जन्सीमध्ये कसा उपयोग होतो तर हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे, ट्रॅव्हलिंग बुकिंग करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट आहे, तातडीचा खर्च असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्डची मोठी मदत होऊ शकते. पॉझिटिव्ह बाजू आपण बघू सगळ्यात, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी कॅशलेसचा कन्व्हिनियन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कॅश न ठेवता प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी व्यवहार करता येतात. NPCI डिजिटल पेमेंटचं कन्वे किंवा स्पीड आणि रिड्यूस कॅश हँडलिंगसाठी हे फायदे देखील काही ठिकाणी दाखवले. म्हणजे काय, हे स्पीडनं पेमेंट होतं, कॅश हँडलिंग कमी होतं, त्याच्या बाबतीतनं रिस्क कमी होते. ह्या गोष्टी काही पॉझिटिव्ह बाजू आहेत, लक्षात घ्या. इंटरेस्ट फ्री पिरियड. आता याच्यात काय आहे, फुल बिल जर ड्यू डेट पर्यंत भरलं तर काही कालावधीसाठी इंटरेस्ट फ्री क्रेडिट मिळतं. पण ही सोय फक्त पूर्ण पेमेंट केल्यानंतरच टिकून असते, लक्षात. आपण ते बघत नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये. RBIने स्पष्ट केलंय की टोटल ड्यू जर वेळेवर न भरल्यामुळं इंटरेस्ट फ्री पिरियडचा लाभ निघून जातो. म्हणजे मिनिमम ड्यूज नाही, पूर्ण ड्यूज आपल्याला भरायचे आहेत. पण तुम्ही यंत्रणा अशी आहे की जेव्हा बिल पेमेंट करायला जाता त्यावेळी ते मिनिमम ड्यूज अमाऊंट हायलाइट करून दाखवतात आणि फुल पेमेंट या ठिकाणी खाली दाखवलेलं असतं. ते पेमेंट कसं करायचं, किती करायचं, ह्या देखील गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. हे चांगल्या पद्धतीने वापरलं तर तुमची क्रेडिट प्रोफाईल चांगली तयार होते. म्हणजे तुम्ही उधार घ्यायचं, कर्ज घ्यायचं आणि ती रिपेमेंट करण्याची तुमची क्षमता चांगली आहे, तुम्हाला चांगली डिसिप्लिन आहे, हे त्या माध्यमातून या ठिकाणी प्रूव्ह होतं किंवा त्या माध्यमातून सिद्ध होतं, ज्याचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये मोठे कर्ज घेण्यासाठी होऊ शकतो, लक्षात करा. काही कार्डवर रिवॉर्ड पॉइंट, कॅशबॅक, लाउंज ऍक्सेस एअरपोर्टवरचे जे असतात ते EMI असे फायदे मिळतात त्याच्यामध्ये. पण हे फायदे तेव्हाच अर्थपूर्ण असतात ज्या वेळेला बिल वेळेवर भरू शकतो. म्हणजे मला असं जर विचारलं की क्रेडिट कार्ड कधी घ्यावं, तर तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग असाल तर क्रेडिट कार्ड घ्या. आपण काय करतो त्याच्यामध्ये की आता कधीतरी गरज लागेल तर क्रेडिट कार्ड असावं आणि मग त्याची माझ्या मर्यादेपेक्षा जास्त या ठिकाणी बऱ्याच वेळेला तिथे या ठिकाणी क्रेडिट कार्डचं लिमिट असतं आणि ते मी खर्च करतो. म्हणजे माझा कर्ज दर महिन्याला या ठिकाणी तेवढं वापरलं जातं हे आपल्याला समजत नाही, लक्षात घ्या. आता क्रेडिट कार्डचं मायाजाळ हे नेमकं त्या प्लास्टिक कार्डमध्ये आहे का? नाही, तर ते सायकोलॉजीमध्ये आहे. आपली जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमध्ये ते या ठिकाणी ट्रॅप असतो, लक्षात आहे त्याच्या पद्धतीनं. कारण काय की कार्डवरून ज्यावेळेला खर्च करताना त्यावेळेला आपल्याला त्रास होत नाही का, कारण की आता पैसे नसतात पण मी खर्च करतो, भारी वाटतं आपल्याला, चला आपल्याला कार्ड असल्यामुळे बघा मी लिमिटलेस काहीतरी खर्च करू शकतो या ठिकाणी. पण ज्या वेळेला बिल येतं त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी पैसे भरायचे असतात आणि ते पैसे ज्या वेळेला भरायचे असतात त्यावेळेची जी ओढाताण होते त्यावेळेला आपल्याला थोडंसं त्रास व्हायला लागतो, वेदना व्हायला लागतात, लक्षात घ्या. म्हणजे आत्ता घेऊ आणि नंतर भरू असा मोह या ठिकाणी वाढत जातो आणि आवश्यक आणि अनावश्यक यामधली रेषा जी आहे ती पुसट होत जाते. एकदम पुसट रेषा आहे. जसं अगोदर सांगितलं, कोणतीही वस्तू जर खरेदी करायची असेल आणि त्याची जर गरज म्हणजे प्रायोरिटी फार नसेल तर त्याला 30 दिवसाच्या बकेटमध्ये टाका. आज आवडलेल्या 30 दिवसानंतर मी खरेदी करेन, कदाचित ती वस्तू तुम्हाला लागणारही नाही, असं काही होऊ शकतं जर आपण मिनिमम ड्यूजचा एक भ्रम तयार होतो. मिनिमम ड्यूज काय, अनेक जण असं वाटतं की मिनिमम ड्यूज भरले म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, पण हे सर्वात मोठं फायनान्शियल ट्रॅप असतं. RBIनं आपल्याला या ठिकाणी कार्ड होल्डरना मिनिमम ड्यूजच्या परत स्पष्ट सांगण्यासाठी सूचना व्यवस्थित दिलेल्या असतात, पण ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. फ्री क्रेडिट कार्ड पिरियड आपण जर मिनिमम ड्यूज सातत्यानं भरत राहिलो तर तो या ठिकाणी निघून जातो आणि मग आपल्याला या ठिकाणी ते जे पैसे वापरतात, जे सुरुवातीला आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला हे या ठिकाणी इंटरेस्ट फ्री 45 डेज वापरता येतात, 60 डेज वापरता येतात, 30 डेज वापरता येतात, पण ते कधी पूर्ण पेमेंट करत असाल तर. मिनिमम ड्यूज भरल्यानंतर तुमचा तो या ठिकाणी फ्री क्रेडिटचा या ठिकाणी जो काही पॉईंट असतो तो निघून जातो आणि मग तुम्हाला या ठिकाणी तुमच्याच या ठिकाणी त्या प्रत्येक यूजला इंटरेस्ट पे करावा लागतो, लक्षात घ्या.
त्यामुळे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या गुड स्कोर ऍप वगैरे जे क्रेडिट अवेअरनेस प्रोग्राम राबवतात त्याचे छोटे छोटे व्हिडिओ असतात बघा, ते बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये यांनी स्पष्ट मॅक्झिमम या ठिकाणी मिनिमम ड्यूज ही संकल्पना काय आहे, तो ट्रॅप कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फुल पेमेंट वेळेवर न केल्यामुळे काय होते, इंटरेस्ट वाढत जातो. म्हणजे टोटल अमाऊंट ड्यू होती ती वेळेत भरली नाही, इंटरेस्ट फ्री पिरियड निघून गेला की मग त्याच्यावर या ठिकाणी पार्शल पेमेंट केलं की उरलेल्या अमाऊंटवर व्याज वाढत जातं. लक्षात घ्या, आउटस्टँडिंग लागू शकतं आणि लेट पेमेंट फीज लागते, डिले रिलेटेड चार्जेस लागतात आणि हे आउटस्टँडिंग अमाऊंटवरच आकारले जावेत, म्हणजे टोटल ड्यूजवर नाहीत. असं या ठिकाणी जरी गाईडलाईन्स असल्या तरी बऱ्याच वेळा या ठिकाणी हे इतर चार्जेस जे हिडन असतात ते यायला लागतात आणि मग अरे मी घेतले होते 50,000 आणि याचे 75 कसे झाले, हे ज्या वेळेला कळतं आपल्याला हे त्यावेळेला बराच उशीर झालेला असतो. हे लक्षात घ्या. उशिरा पेमेंट करण्याची हिस्ट्री ट्रॅक होत असते. लक्षात घ्या, आणि ती हिस्ट्री तुमचा क्रेडिट स्कोर या ठिकाणी डाऊन करण्यामध्ये बऱ्याच वेळा कारणीभूत ठरत असते. हे लक्षात घ्या. आणि क्रेडिट युटिलायझेशन जास्त ठेवणं, म्हणजे आपण काय रूल काय सांगतो सर्वसाधारणपणे की क्रेडिट जे तुमचं या ठिकाणी दिले, समजा 2 लाखाचं क्रेडिट कार्ड आहे तर त्याचे मॅक्झिमम 30% तुम्ही वापरले पाहिजे आणि अनयुटिलाइज या ठिकाणी ते क्रेडिट जास्त ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जास्त क्षमता असून देखील तुम्ही मर्यादित खर्च करता, हे डिसिप्लिन तुम्हाला आहे हे त्यातनं या ठिकाणी सिद्ध होतं. तरी आपल्याला करता यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण हे लिमिट 100%, 70%, 90% वापरलेलं असतं आणि मग या ठिकाणी तो जो काय या ठिकाणी ओव्हर डिफेन्स जो आहे तो या ठिकाणी आपला संपून जातो. हे लक्षात घ्या. ऑफर्सच्या नावाखाली बऱ्याच वेळा अनावश्यक खर्च केला जातो. म्हणजे या क्रेडिट कार्डवर सातत्याने ऑफर्स येतात. म्हणजे तुमच्या डोक्यात एखाद्या रेस्टॉरंटला भेट देण्याचं नसतं, तुमच्या डोक्यात एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचं नसतं, तुमच्या डोक्यात एखाद्या विशिष्ट वस्तू खरेदी करण्याचं, ऑफर जर आली तर ऑफर आलेली आहे म्हणून बऱ्याच वेळा आपण खरेदी करतो. म्हणजे ग्राहक ज्या वेळेला मिळत नसतात त्यावेळेला वेगवेगळ्या कंपन्या एकत्र येतात किंवा त्यांची त्यांची पॉलिसी बनवतात आणि कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी क्रेडिट कार्डवर ऑफर लॉन्च करतात आणि त्यातून त्यांचे प्रॉडक्ट सेल करत असतात आणि आपण त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा बळी पडतो, अनावश्यक खर्च करतो. म्हणजे कॅशबॅक, फेस्टिवल ऑफर, नो कॉस्ट EMI, लक्षात, यासारखे रिवॉर्ड पॉइंट, यासारख्या ट्रॅप मधून आपण या ठिकाणी बऱ्याच वेळेला अडचणीत येतो आणि गरज नसलेल्या वस्तू आपण खरेदी करतो असतो. लक्षात. म्हणजे तुम्ही सेल आणि अपसेलिंग हा काय प्रकार असतो, 5,000च्या वस्तू घेतल्या आणि काउंटरवर बिलिंगला गेलात की तिथली व्यक्ती लगेच म्हणते की आमच्याकडे 5,500 रुपयाचं जर शॉपिंग केलं तर 300 रुपये डिस्काउंट आहे. मग आपण म्हणतो की 300 रुपये डिस्काउंट आहेत, मग अजून 500 रुपये काय तर करू, 200 रुपये तर आपले एक्स्ट्रा जाणार आहे. पण ऍक्च्युली ज्या वेळेला तुम्ही 500 रुपयाची अजून वस्तू घ्यायला ते एक्झॅक्ट 500 रुपयाची नसतेच, ती कधी 600 रुपयाची असते, कधी 700 रुपयाची असते, कधी जास्त असते. आणि मग ते भरल्यानंतर तुमच्या लक्षात ते म्हणतात की हा आता हे 200 रुपये जे तुमचे डिस्काउंट आहेत ना, 300 रुपये, ते तुम्हाला रिवॉर्ड किंवा कॅशबॅक मध्ये नंतर जमा होणार आहेत. म्हणजे आता तुम्ही भरा आणि नंतर रिवॉर्ड, आणि ते साठलेले रिवॉर्ड कॅश करायच्या वेळेला दरवेळेला म्हणतात की याच्यावर ऑफर आहे, मग रिवॉर्ड घेणार असाल तर तुम्हाला यावरची ऑफर मिळणार नाही. म्हणजे हे जे ट्रॅप केलेले असतात, त्याच्या योजना बनवलेल्या असतात, हे लक्षात घ्या. त्या कधीही त्यांना लॉस होतील अशा बनवलेल्या नसतातच. आपल्याला अपस्केलिंग गरज नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त अपसेलिंग करावं, तुम्ही क्रॉस सेलिंग करावं त्यांनी, हे त्यांच्या स्ट्रॅटेजी असतात आणि ते विकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून आपल्याला वाचवता येतं. म्हणजे डीमार्ट मध्ये तुम्ही गेलाय, जाताना तुम्ही वस्तूंची यादी घेऊन गेलाय आणि तेवढ्याच वस्तू घेऊन बाहेर पडलाय, हे होतं का, तर हे बऱ्याच वेळा होत नाही. लक्षात घ्या. तशाच पद्धतीने क्रेडिट कार्ड तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ठरवून दिले 30%च्या वर वापरायचं नाही, अनावश्यक वस्तू खरेदी करायच्या नाहीत, ही शिस्त तुम्हाला लागेल का, आणि जर शिस्त लागत असेल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीचे युजर बनू शकता. फायनान्शियल डिसिप्लिन तुमची या ठिकाणी टिकणार आहे. लक्षात घ्या. धोके काय काय बघा, आपल्याकडं कमी उत्पन्न असताना जास्त या ठिकाणी दिखाऊपणा करण्याची सवय लागू शकते. लाईफस्टाईल ज्याला म्हणतात ना आपण, की लाईफस्टाईलचा एक शो ऑफ करणं हा विषय होतो बऱ्याच वेळा. म्हणजे आयफोन हा त्या प्रकारचा भाग झालेला. EMI वर आयफोन घेतला जातो, क्रेडिट कार्डवर आयफोन घेतला जातो आणि मग त्यांचे क्रेडिट मुलांचे जे काय हे आहेत स्कोर जे आहेत ते स्कोर खराब झालेले आपल्याला बघायला मिळतात. लक्षात काय. त्याच्यानंतर या ठिकाणी इनव्हिजिबल डेब्ट क्रिएट होतात आपल्या.
म्हणजे आपण म्हटलं आपल्यावर काय कर्ज आहे का? नाही, माझ्याकडे कुठलंच कर्ज नाही. फक्त 2 क्रेडिट कार्ड आहेत. मग 2 क्रेडिट कार्ड आहेत म्हणजेच ते प्री अप्रूव्हल लोन आहे हे लक्षात घ्या आणि ते तयार व्हायला लागतं. ते हळू मग कारण इतकं इझिली बँकेत जाऊन कागदपत्र पूर्तता करून बँक लोन घ्यायचं असेल तर आपण टाळतो. पण हे काय तयारच आहे. माझ्याकडे 2.5 लाख रुपये मिळतायत, 2 लाख रुपये मिळतायत आणि त्याचा होणारा परिणाम हा जास्त असतो. त्यानंतर या ठिकाणी एक ते सर्कल तयार होतं. डेट स्पायरल ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की एक बिल भरण्यासाठी दुसरं क्रेडिट कार्ड, दुसऱ्या क्रेडिट कार्डसाठी परत ईएमआय, पर्सनल लोन हा एक ट्रॅप तयार होतो. आणि तुम्ही जर केस हिस्ट्री बघितली की काहीच लोन नव्हतं, चांगलाच क्रेडिट स्कोर होता म्हणून मला क्रेडिट कार्ड दिलं आणि क्रेडिट कार्ड दिल्यानंतर मी या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ट्रॅपमध्ये अडकत गेलो. म्हणजे मग पहिल्या क्रेडिट कार्डवर खर्च झाला, तो खर्च झालेलं जे बिल होतं ते ईएमआय मध्ये कन्वर्ट केलं. ते ईएमआय मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते वाढलं आणि ते वाढल्यानंतर ते भरण्यासाठी परत पर्सनल लोन घेतलं. पर्सनल लोनचा व्याजदर जास्त होता म्हणून या ठिकाणी ते देखील या ठिकाणी या डिफॉल्टर मध्ये गेलं. असा एक ट्रॅप बऱ्याच तरुणांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. हे डेप्ट स्पायरल ज्याला म्हणतात लक्षात घ्या. ते सर्कल तयार होतं त्याच्यामध्ये. मेंटल ट्रेस वाढतो त्यावर. एक स्ट्रेस फ्री लाईफ ज्याला होतो आपण ते या ठिकाणी डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. का ड्यू डेज, त्यांचे कॉल, कारण ते त्यांचे कॉल फार हॅरेसमेंट करणारे असतात ज्यावेळी रिकव्हरी चालू होते त्यावेळेला लक्षात घ्या. कारण ते कसं की ते शेवटी एजन्सीज आहेत. पैसे दिल्यानंतर ते वसूल करण्याची क्षमता ठेवतात आणि ते ज्या पद्धतीनं खर्च करण्याची मानसिकता त्यांना माहित असते, तसं वसूल करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी हॅरॅस केलं पाहिजे हेही माहित असतात. ते त्या पद्धतीनं काम करतात कारण तिथं वसुली करणारे लोक वेगळे असतात आणि सेल्स करणारे लोक वेगळे असतात. क्रेडिट कार्ड तुम्हाला द्यायला येणाऱ्या व्यक्तीची भाषा, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा संवाद हा वेगळा असतो. वसुलीला येणाऱ्या व्यक्तीची भाषा, त्याचा संवाद, त्याची बॉडी लँग्वेज ही वेगळी असते, हे लक्षात घ्या. आणि मग त्या ट्रॅपमध्ये बऱ्याच वेळा आपण फसत जातो लक्षात घ्या. आणि मग याचा भविष्यातली आपली कर्ज घेण्याची जी क्षमता आहे याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फरक पडतो, म्हणण्यापेक्षा ती खराब होऊन जाते, हे लक्षात घ्या. क्रेडिट कार्डच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय समजून घेतलं पाहिजे असं आरबीआयचं मत आहे. आरबीआयला असं म्हणायचं आहे की आपल्याला या ठिकाणी जोपर्यंत तुमची कन्सर्न नाही, संमती नाही, तोपर्यंत क्रेडिट कार्ड या ठिकाणी इश्यू करता येणार नाही. बऱ्याच वेळा ते काय करतात की तुम्हाला प्री अप्रूव्हड क्रेडिट कार्ड देतात. म्हणजे तुमची मागणी नसते तरी पण कंपनी म्हणते की आमच्याकडनं तुम्हाला ही ऑफर आहे सगळं त्याच्यामध्ये. त्यानंतर एखादी कार्ड क्लोजरचा हक्क आहे आपल्याला. मला कार्ड बंद करण्याचा अधिकार असायला पाहिजे आणि तो असतो, लक्षात घ्या. असं नाही की तुम्हाला या ठिकाणी हे कार्ड घेतलं तर आता महिनाभर वापरलंच पाहिजे, 6 महिने वापरलंच पाहिजे त्याच्यामध्ये. तर क्लोजर रिक्वेस्ट ठराविक वेळेत या ठिकाणी कार्ड होल्डरनं करणं अपेक्षित आहे, ते या ठिकाणी आपण करायला पाहिजे. ती प्रोसेस सगळे आउटस्टँडिंग क्लिअर केल्यानंतरच होते, हे तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ओव्हर लिमिट साठी या ठिकाणी आपल्याला कन्सर्न आपली असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी सँक्शनची लिमिट आहे, त्यापेक्षा जास्त जर क्रेडिट कार्डचा वापर होत असेल तर तुमची या ठिकाणी परवानगी घ्यायला पाहिजे. जर परवानगी नसेल तर त्यांनी जास्त चार्जेस लावू नयेत, असं देखील आरबीआयने या ठिकाणी कंपनीच्या गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट मेकॅनिझम आपल्याकडे असायला पाहिजे, अशी या ठिकाणी गाईडलाईन्स त्यांनी कंपनीला दिलेली आहे की तक्रारदाराचं कार्ड इश्यू कार्ड इश्यूअरकडे तक्रार केली तर 30 दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यानंतर आरबीआय कडे तुम्ही याची या ठिकाणी तक्रार करू शकता. ही आरबीआयने या ठिकाणी सिस्टम केलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने चार्जेस लावले जातात, चुकीच्या पद्धतीचा काही फ्रॉड झालेला असतो, मिसयूज झालेला असतो. आणि मग समजा तुम्ही तुमचं अप्रुव्हल न घेता 1 लाखाचं क्रेडिट लिमिट आहे आणि तुमचं कार्ड या ठिकाणी हॅक झाल्यानंतर त्यांनी काही टॅक्टिक्स वापरून या ठिकाणी 1.5-2 लाखाच्या खरेदी केल्या तुमची कन्सर्न नसताना. कन्सर्न ही ओटीपी वगैरे या पद्धतीची असते, लक्षात घ्या. आणि मग ही तक्रार तुम्हाला करायची असेल, ती तक्रार 30 दिवसात जर करता क्लिअर नाही झाली तर आरबीआय कडे तुम्ही जाऊ शकता. हे आपल्याला ज्यावेळेला ते कार्ड घेता त्यावेळेला माहित असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता हे सोय की मायाजाळ हे पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो, असं ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला लक्षात घ्या. तर आपण फुल पेमेंट वेळेवर करा, लिमिटमध्ये वापर करा, रिवॉर्डसाठी कार्ड घेऊ नका, गरजेसाठी फक्त वापरा, बिल ट्रॅक करत राहा आणि इमर्जन्सी आणि प्लॅनिंगसाठी म्हणून याचा वापर करा, तर ते तुमच्यासाठी सोय आहे. ट्रॅप कधी आहे? तुम्ही फक्त मिनिमम ड्यूज भरत राहता, ड्यू डेट चुकवता, एका कार्डने परत दुसऱ्या कार्डचं बिल भरता. म्हणजे हे बिल भरायसाठी दुसरं कार्ड, मी बघा जे सायकल सांगितलं ते भरता. शॉपिंग कंट्रोलच्या बाहेर जातं तुमचं. त्यानंतर स्टेटमेंट न पाहता फक्त साफ करत राहता सातत्यानं. आणि लिमिट म्हणजेच तुम्ही इन्कम समजता, हे लक्षात घ्या. ते इन्कम नाही आहे.
तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी, खर्च करण्यासाठी ॲडव्हान्स दिलेले ते पेमेंट आहे, जे तुमच्याकडनं परत घेतलं जाणार आहे. त्याला इन्कम समजण्याची जी चूक आपल्याकडनं होते, ते असं जर झालं, तर ते तुमच्यासाठी काय आहे? मोठा ट्रॅप आहे, हे लक्षात घ्या. आपण विशेषतः तरुण वर्गाने काय काळजी घ्यावी क्रेडिट कार्ड वापरत असताना? लक्षात घ्या, क्रेडिट कार्ड हा स्टेटस सिम्बॉल अजिबात नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एखाद्याकडे आपण असं, क्रेडिट कार्ड नाही तुझ्याकडं? अजिबात नाही, लक्षात घ्या. तुमच्याकडे फायनान्शियल डिसिप्लिन चांगले असेल तर क्रेडिट कार्ड असायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. दुसरं, या ठिकाणी माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे ही भावना ऐकायला जरी भारी वाटत असली, तर सातत्यानं तुमच्यासमोर या ठिकाणी जर फायनान्शियल डिसिप्लिन नसेल, तर तो तुमच्यासाठी ट्रॅप ठरू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीतनं आरबीआयनं वारंवार बँकांना या ठिकाणी क्रेडिट कार्ड इश्यू करत असताना प्रोसिजर वापरण्याचा सल्ला दिला होता. कसं वापरायचं ते, विशेषतः या ठिकाणी इंडिपेंडेंट फायनान्शियल ज्यांची या ठिकाणी ऍक्टिव्हिटी नसते अशा लोकांच्या बाबतीमध्ये दिलं होतं. विद्यार्थ्यांसाठी साधा नियम, इन्कम नसेल तर अनलिमिटेड स्पेंडिंगची सवय लावून घेऊ नका. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी, वडिलांनी क्रेडिट कार्ड घेऊन दिलं, त्यांच्या क्रेडिटवर घेतलं, उत्पन्न तुमचं काहीच नाही आणि तुम्ही खर्च फक्त करताय आणि ते अनावश्यक आणि जास्त खर्च होत आहे, तर अडचण होऊ शकते, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं क्रेडिट कार्ड सुरक्षितपणे कसे वापरायचे, तर फुल बिल भरायची सवय लावून घ्या आणि ते पण वेळेत भरायचं. ड्यू डेटचं ऑटो रिमाइंडर लावून ठेवा शक्यतो, जे करून या ठिकाणी वेळेत या ठिकाणी रिपेमेंट होत राहतील. ऑटोपेची किंवा कॅलेंडर अलर्ट ठेवू शकता. लिमिटच्या आत डिसिप्लिन स्पेंड, म्हणजे 30% वर शक्यतो खर्च करू नयेत, ही या ठिकाणी ठेवा. स्टेटमेंटने वाचत चला. दर वेळेला जर वाटलं की ते चार्जेस एक्स्ट्रा लावले गेलेले आहेत, तर त्याला कंप्लेंट करणं, त्याची या ठिकाणी माहिती घेणं, त्या ठिकाणी क्लिअर करून घेणं, ह्या देखील गोष्टी करायला पाहिजेत. कार्ड मधून येणाऱ्या ऑफर्स ज्या आहेत, त्या ऑफर्सच्या या ठिकाणी भानगडीत पडू नका. ऑफर्स हा त्यांचा सेल वाढवण्यासाठी असतात. तुम्हाला गरज ज्याची असेल त्याच ठिकाणी त्याचा वापर करण्याचं डिसिप्लिन स्वतःकडे असायला पाहिजे. त्याच्या ओटीपी, सीव्हीव्ही, पिन, कार्डचे डिटेल्स, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अत्यंत सावधगिरीनं जपून ठेवायला पाहिजेत, लक्षात. त्याच्या बाबतीतनं म्हणजे क्रेडिट कार्ड तुम्ही ते कट करून पाडून टाकून जरी दिलं आणि त्याचा डेटा जर कोणाकडे असेल, क्रेडिट कार्ड नंबर, सीव्ही नंबर, तुमचा पिन, लक्षात, रिसेट करण्यासाठी, तर ते ऑनलाईन पद्धतीने त्याच्यावर कामं होतच जातात, त्याच्यावर फ्रॉड होतच जातात, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं आणि कुठल्याही पद्धतीचा फ्रॉड जर आपल्याला दिसला तर लगेच त्याच्यावर ऍक्शन घेणं हे आपल्याला गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, अनोळखी लिंक, QR कोड याच्यावर विश्वास ठेवू नका. ओटीपी, पिन, शेअर किंवा शेअरेबल क्रेडेन्शियल कुणालाच आपल्याला द्यायचे नाहीत, लक्षात घ्या. रिमोट ऍक्सेस जे असतात त्याच्यामध्ये स्क्रीन शेअरिंग वापरून या ठिकाणी आपला लॅपटॉप, डेस्कटॉप या ठिकाणी कुणाला तर आपण देतो, म्हणजे MA ऍडमिन किंवा या ठिकाणी असे बरेच ऍप आहेत, लक्षात. त्याच्यातनं रिमोट ऍक्सेस घेतला जातो, तर आपल्याला ते टाळायचं आहे, लक्षात घ्या. टीम व्ह्यूवर नावाचं ऍप असतं, या पद्धतीचे ऍप जे कॉर्पोरेट कामासाठी वापरलं जातं, ते बँकिंग व्यवहारासाठी शक्यतो वापरू नये. ग्रीव्हन्स सोशल मीडियावर किंवा ट्रान्झॅक्शन डिटेल्स पोस्ट करू नका. बऱ्याच वेळा आपण काय करतो भावनेच्या आव्हानामध्ये, की ही पूर्ण स्टेटमेंट आपलं टाकतो, हे माझं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट आहे बघा, या ठिकाणी माझी बँकेनं फसवणूक केलेली आहे, एवढी चार्जेस, हे सगळे गोल करून हायलाइट करून टाकलेलं असतात. त्याच्यामुळे तुमचे कार्ड डिटेल, कस्टमर ID, सगळे डिटेल्स या ठिकाणी आपण सगळ्यांना पाठवतो. ते मोठा ट्रॅप आपल्यास अगेन्स्ट होऊ शकतो, लक्षात घ्या. कंप्लेंट फक्त बँक किंवा या ठिकाणी अथॉरिटीकडेच नोंदवा. एक असा ट्रॅप आता चालू झालेला आहे की तुम्ही कंप्लेंट केलेली असलेली मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेबसाईटवर जातात, चुकीच्या वेबसाईटवर कंप्लेंट जातात आणि तुमची कंप्लेंट आलेली आहे ती सॉल्व्ह करतो म्हणून तुमच्याकडनं डिटेल घेतले जातात आणि अजून वेगळ्या पद्धतीचा फ्रॉड तिथं होत असतो, लक्षात घ्या. हे देखील आपल्याला टाळायचं आहे. साधारणतः लोक कोणत्या चुका करतात हे लक्षात. त्याच्यामध्ये ड्यू डेजला, म्हणजे परत तेच रिपीट करतात पण शेवटी समारोप करत असताना, फुल ड्यूजला या ठिकाणी न जाता मिनिमम ड्यूज भरत राहतात. लिमिट जास्त असल्याने खर्च सुरक्षित आहे असं म्हटलं जातं. स्टेटमेंट वाचत नाहीत. कार्ड बंद करायचं असूनही रिक्वेस्ट न करतात, म्हणजे करत नाही त्याच्यावर तिथनं, किंवा चार्जेस आणि स्ट्रक्चर समजून न घेता कार्ड घेतात. रिवॉर्ड पॉईंटसाठी गरज नसताना खर्च करतात आणि आपला OTP आणि CVV जो आहे तो शेअर करतात. या काही चुका या आपल्याला टाळायच्या आहेत, लक्षात घ्या. क्रेडिट कार्ड ही मुळातच संकल्पना, लक्षात घ्या, आपल्या सोयीची आहे का गैरसोयीची आहे यापेक्षा महत्वाचं आहे तुम्हाला त्याची गरज आहे का. हे बघा, ती गरज निर्माण करण्यासाठी या कंपन्या काय करतात की काही ठिकाणी फक्त क्रेडिट कार्डवरच पेमेंट ऍक्सेप्ट केलं जातं, काही ठिकाणी फक्त या ठिकाणी क्रेडिट कार्डवरच ऑफर दिल्या जातात.
लक्षात. तुम्हाला त्या ऑफरचा रिवॉर्डचा जर मोह टाळता आला तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तुमचं लाईफस्टाईल बनवू शकता. वॉरन बफेटने याविषयी मांडलेले विचार, म्हणजे आजचा टास्क तोच आहे की क्रेडिट कार्ड विषयी त्यांचे असणारे विचार समजून घ्या आणि तुमच्या स्टेटसला आज तो विषय असायला पाहिजे की वॉरन बफेटनी क्रेडिट कार्ड विषयी काय भूमिका मांडली आणि त्यांनी आयुष्यभर कोणतं तत्व जपलं. हे जर तुम्ही आज एक दिवस जरी ते समजून घेतलात आणि तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण केलात तर देखील एक चांगला टास्क आजचा आपला होऊ शकतो. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आजच्या सत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटू उद्या. धन्यवाद.